नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीय सत्र परीक्षेची सामान्य विज्ञान विषयाची इयत्ता 6वीची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. प्रश्न पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. पर्याय दिलेत: विद्युत कंपनामुळे आणि वारंवारतेमुळे. कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो. धातुशोधक यंत्राचे कार्य विद्युत चुंबकाच्या गुणधर्मावर आधारित आहे. जोड्या लावा. होकायंत्र यातला आहे सूची चुंबक आणि लाळ टायलिन. खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. चुंबकीय बलरेषा अदृश्य असतात. बरोबर. सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी विकिरणामुळे आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात. बरोबर. विसंगत पद ओळखा. आता विसंगत पद आपल्याला ओळखायचं आहे. मॅग्नेटाइट, हेमॅटाइट, लिमोनाइट आणि ग्राफाइट. यातला ग्राफाइट वेगळा आहे. हिरा, हलाइट, माणिक, नीलमणी. हलाइट वेगळा आहे. फक्त नावे लिहा. आकाशस्थ गोलांच्या दरम्यान असलेली पोकळी त्याला म्हणतात अवकाश. तारकासमूहातील सर्वात तेजस्वी तारा ज्याच्यावरून हे नक्षत्र ओळखले जाते त्याला म्हणतात योगतारा. शास्त्रीय कारणे लिहा. तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलही करावी. प्रश्न दुसरा. शास्त्रीय कारणे लिहा. तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलही करावी. तांबे, पितळ अशा धातूंवर नैसर्गिकरित्या हिरवट रंगाचा थर तयार होतो. हा क्षरणाचा प्रकार आहे. कारण हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायने आणि वाफ यांची तांबे, पितळ अशा धातूंवर प्रक्रिया होते. हे क्षरण रोखण्यासाठी तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलही करतात. कलही केलेली भांडी स्वयंपाक करायला जास्त सुरक्षितही असतात. दुसरा प्रश्न. बुरशी ओलसर जागी चटकन वाढते. प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. बुरशीच्या वाढीसाठी ओलसर, उबदार आणि दमट जागा आवश्यक असते. कोरड्या ठिकाणी तिची वाढ होत नाही. तिसरा प्रश्न आहे. तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत कार्यप्रणव हवेत. आपल्या आहाराच्या सवयी आणि व्यायामामुळे आपले स्नायू मजबूत आणि कार्यप्रणव होतात. ते जर व्यवस्थित नसले तर आपल्या शरीरात वेदना आणि व्याधी सुरू होतात. म्हणून शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रणव हवेत. खालील संयुगांची रणसूत्रे लिहा. सोडियम क्लोराईड NaCl, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. खालील पदार्थांचे वस्तू, द्रव व वायू यामध्ये वर्गीकरण करा. सरबत हे आहे द्रव. माती स्थायू, धूर वायू आणि सोनेसुद्धा स्थायू आहे. पुढचा प्रश्न. खालील ओघवता तक्ता पूर्ण करा. तर वनस्पती आणि औषधी उपयोग. दालचिनी त्याचा आहे मळमळीवरती इलाज. सिंकिना मलेरियावर औषध. कडुनिंब ताप, सर्दी यावर इलाज. आणि अडुळसा खोकला, कफ दूर करण्यासाठी. पुढचं. आदी केंद्रकी पेशी व दृश्य केंद्रकी पेशी. आता इथे आपल्या फरक स्पष्ट करायचा आहे. आदी केंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी. 1. आदी केंद्रकी पेशीमध्ये सुस्पष्ट केंद्रक नसतो. दृश्य केंद्रकी पेशींमध्ये केंद्रपटल, केंद्रकी आणि केंद्रद्रव्य असलेले केंद्रक असते. आदी केंद्रकी पेशी आकाराने लहान असतात. दृश्य केंद्रकी पेशी आकाराने मोठ्या असतात. तिसरं. या प्रकारच्या पेशीत तंतुगणिका नसतात. या पेशीत तंतुगणिका असतात. या पेशीत पेशी अंगके पटलविरहित असतात. आणि या पेशीतील पेशी अंगकांना पटलाचे आवरण असते. आता मिश्रणे आणि संयोगे. 2 किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळले असता मिश्रण तयार होते. 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात रासायनिक अभिक्रिया घडून संयुग तयार होते. 2. मिश्रणातील घटक हे साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात. संयुगातील घटक मूलद्रव्ये ही साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येत नाही.
तिसरं, मिश्रणातील मूळ घटक पदार्थांचे गुणधर्म कायम राहतात. उदाहरणार्थ हवा आणि स्टील. संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. उदाहरणार्थ मीठ, साखर, पाणी. नैसर्गिक अपमार्जके आणि मानवनिर्मित अपमार्जके. आता नैसर्गिक अपमार्जके हे निसर्गतः आढळणारे पदार्थ असतात. मानवनिर्मित अपमार्जके हे मानवाने बनवलेले पदार्थ आहेत. या अपमार्जकांमध्ये सॅपोनिन हा नैसर्गिक रासायनिक पदार्थ असतो. या अपमार्जकांमध्ये सुगंधी द्रव्ये, रंगद्रव्ये, जंतुनाशके, अल्कोहोल, कोरडेपणा टाळणारे पदार्थ इत्यादी पूरक घटक घातले जातात. 3. नैसर्गिक अपमार्जकांचा कपड्यांवर अनिष्ट परिणाम होत नाही. विविध रसायनांमुळे मानवनिर्मित अपमार्जके कपड्यांची हानी करू शकतात. 4. जलाशयांचे प्रदूषण होत नाही. उदाहरणार्थ रिठा, शिकेकाई. जलाशयांचे प्रदूषण होते. उदाहरणार्थ निरनिराळी संश्लिष्ट अपमार्जके. खाली उपप्रश्नांची उत्तरे लिहा. शून्य छाया स्थितीत छाया खरोखरच लुप्त होत असेल का? शून्य छाया दिनाच्या दिवशी माध्यान्हाच्या वेळी सूर्य अचूक आपल्या माथ्यावर असतो. त्यामुळे हात पाय न पसरता सरळ उभ्या आपल्या शरीराची सावली थेट आपल्या पावलांच्या तळाखाली पडते. ही सावली दृष्टीस पडत नसल्यामुळे लुप्त झाल्यासारखी वाटते. ध्वनीची तीव्रता कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? ध्वनीच्या कंपनांचा आयाम. ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनांच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. ध्वनीच्या कंपनीची वारंवारता जास्त असेल तर ध्वनीची तीव्रता जास्त असते. ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर. ऐकणाऱ्याचे ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर कमी असेल तर ध्वनीची तीव्रता अधिक जाणवते. तिसरं, काँक्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर काय होईल? काँक्रीटमध्ये सिमेंट, पाणी, वाळू व खडी मिसळली जाते. हे घटक मिसळले नाही तर इमारतीचे स्लॅब भक्कम होणार नाहीत. पाण्याची गळती होईल. सिमेंटमुळे गळती रोखली जाते. बांधकामाच्या सुरक्षिततेसाठी काँक्रीट बनवताना सिमेंट वापरले जाते. जर सिमेंट वापरले नाही तर इमारत कोसळून जाईल. खालील उदाहरणामध्ये कोणते बदल दिसून येतात ते लिहा. कपडे वाळणे, भौतिक बदल. लोखंड गंजणे, नैसर्गिक बदल, हानिकारक बदल. अन्न शिजवणे, उपयुक्त बदल. जरा डोके चालवा. सर्व खनिजे ही धातुके का नसतात? धातुकांपासून बरीचशी खनिजे मिळवली जातात, पण काही खनिजे धातुकांपासून न मिळता मुक्त स्वरूपात मिळतात. म्हणून सर्व खनिजे ही धातुके नसतात. रवा, इडली, भटुरे, नान यामध्ये दही का घालतात? दह्यामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीव असतात. त्यांच्यामुळे पिठात किण्वन होते. या क्रियेत उष्णता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड व इतर वायू तयार होऊन पदार्थाचे आकारमान वाढवले जाते. पीठ फुगून पदार्थ हलके बनतात. त्यातली जीवनसत्वे वाढतात. यासाठी रवा, इडली, भटुरे, नान यामध्ये दही घालतात. तुम्हाला दिलेल्या विविध पदार्थांमधून चुंबक कसा शोधून काढाल? एक पट्टी चुंबक घेऊ. त्याचा कोणताही एक ध्रुव दिलेल्या प्रत्येक पदार्थाच्या दोन्ही टोकांजवळ नेऊ. जर त्या पदार्थाच्या दोन्ही टोकांजवळ आकर्षण घडून आले तर तो पदार्थ चुंबक नसून एखादा चुंबकीय पदार्थ आहे असे समजू. जर त्या पदार्थाच्या दोन्ही टोकांजवळ आकर्षण दिसून आले नाही तर तो पदार्थ अचुंबकीय आहे असे ओळखू. आणि जर त्या पदार्थाच्या एका टोकाजवळ आकर्षण तर दुसऱ्या टोकाजवळ प्रतिकर्षण घडून आले तर दुसरा पदार्थ हा चुंबक आहे हे समजेल, कारण प्रतिकर्षण ही चुंबक ओळखण्याची खरी कसोटी आहे.
पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पिधान म्हणजे काय? पिधान चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा झाकला जातो, या घटनेस पिधान म्हणतात. चुंबकाच्या दोन टोकांना काय नावे दिली आहेत? चुंबकाच्या दोन टोकांना आता एका टोकाला उत्तर ध्रुव तर दुसऱ्या टोकाला दक्षिण ध्रुव अशी नावे दिली आहेत. स्नायूंचे प्रकार लिहा. स्नायू मुख्यतः 3 प्रकारचे असतात. ऐच्छिक स्नायू, वृद्ध स्नायू आणि अनैच्छिक स्नायू. तर हा प्रश्न जो आहे, सुबक नामनिर्देशित आकृती काढा. सूर्यग्रहण, विलगकारी नरसाळे आणि वनस्पती पेशी. संज्ञा स्पष्ट करा. आयाम कंपायमान अवस्थेत असलेल्या वस्तूच्या मध्यस्थितीपासून कोणत्याही एका बाजूस होणाऱ्या जास्तीत जास्त अंतराला त्या कंपनाचा आयाम म्हणतात. पुढचा आहे अधप बिंदू. जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या पायाच्या अगदी बरोबर खाली असलेल्या खगोलावरील बिंदू म्हणजे अधप बिंदू होय. हानिकारक बदल. ज्या बदलांनी मानवास हानी पोहोचते किंवा जे बदल उपयुक्त नसतात अशा बदलांना हानिकारक बदल म्हणतात. खालील तक्ता पूर्ण करा. इथं अवयव किंवा ग्रंथी. मोठे आतडे. न पचलेले अन्न, त्यांचं कार्य आपल्याला लिहायचं आहे. न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यातून नंतर गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात. यकृत. अन्न आम्लारीयुक्त करणे, ग्लुकोजचा साठा करणे. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. अशाच सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.